नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षा 2024-25ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. आपल्याला त्याही हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, कारण की पुढील वर्षी 10वीच्या सुद्धा असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचत राहतील. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर यानंतर येणारे व्हिडिओ पण अवश्य पहा. आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. काही अडचणी असतील तर कमेंटसुद्धा करू शकतात. विभाग 1 गद्य विभाग. प्रश्न पहिला. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आपल्याला हा उतारा दिलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित हे विचारलेल्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिली कृती 2 गुणांसाठी. तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ आहे सुसंस्कृतपणाचा कडेलोट, म्हणजे सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक. घाऊक आभार म्हणजे काय? एकदमच सर्वांचे, सर्व गोष्टींबद्दलचे आभार. या पद्धतीने उत्तर लिहायचे. दुसरे चूक बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे, बरोबर. ब. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, चूक. त्यानंतर तिसरं, आभार खोटे वाटू लागतात कारण अति झाले म्हणून, अस्थानी झाले म्हणून. चौथं आहे आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा. बघा, या चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी येऊन लिहायचं आहे. पहिल्या 3-4 ओळी लिहून टाका. आपल्या भाषेमध्ये थोडंसं लिहा ते, म्हणजे उत्तर परफेक्ट लिहिलं जाईल. किंवा पाठाच्या आधारे थोडाफार त्यात बदल करा आणि आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचं मत तुमच्या मते स्पष्ट करायचं आहे. हा झाला तुमचा 8 गुणांचा प्रश्न. त्यानंतर आ भाग बघा, 8 गुणांसाठी दिलेला आहे. अजून एक उतारा दिलेला आहे आपल्याला लिली हार्लेचा, हसरे दुःख या पाठावर आधारित. आणि तो उतारा वाचल्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने लिहायची. बघा, सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला आहे रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेले बदल. 2 बदल आपल्याला लिहायचे. पहिला बदल आहे प्रेक्षागृह शांत झाले आणि दुसरा आहे कुजबूज थांबली. दुसरं आहे आकृती पूर्ण करा. आईच्या गाण्याचा चार्लीवर होणारा परिणाम. गाण्यात तंद्री लागली आणि प्रेमाने बघत उभा राहिला. तिसरा आहे उतार्यात आलेले इंग्रजी शब्द. बघा ते शब्द: स्टेज, मॅनेजर, विंग, कॅन्टीन, म्युझिक हॉल. या उतार्यातच हे सर्व शब्द आलेले आहेत. ते आपल्याला फक्त शोधून लिहायचे आहेत. चौथं आहे हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ. हा जो काही पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे, या पॅरेग्राफच्या आधारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तुम्ही अर्धा पॅरेग्राफ जरी लिहून टाकला, उपयुक्त अशी वाक्य, तरीसुद्धा चालणार आहे. थोडाफार स्वतःच्या मनाने बदल करायचा आहे, पण हा प्रश्नही सोडायचा नाही. ई भाग. पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. बघा, या ठिकाणी एक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा दिलेला आहे 4 गुणांसाठी. तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, पहिली कृती: दगडांचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. आवते, हत्यारे, दागदागिने आणि चूल. दुसरं आहे विज्ञानाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या कला. 2 कला आपल्याला लिहायच्या आहेत, शिल्पकला आणि स्थापत्यकला.
तिसरं आहे भांडी कुंडी यासारखे 4 शब्द लिहा. कपडे लत्ते, बाड विस्तार, चहा पाणी, शेजारी पाजारी. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. त्याचबरोबर प्रश्न 5व्यामध्ये या उतार्यावर आधारित आपल्याला सारांश लेखनसुद्धा विचारलं जातं. प्रश्न पहिला, ई भागाचा उतारा बघा आणि त्यावर आधारित सारांश लेखन करायचा. म्हणजे 4 ओळींमध्ये हा उतारा आपल्याला शॉर्टकट लिहायचा आहे त्या प्रश्नामध्ये. आता ब भाग बघा. एक कविता दिली वनवासी. तिचं आपण वाचन करायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातलीच कविता आहे आणि त्यावर आधारित या विचारलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा पहिली कृती, कवितेत आलेले प्राणी. वाघ नाव दिलेलं आहे. पुढचे प्राणी आपल्याला शोधायचे आहेत. ते आहेत सिंह, वानर आणि ससा. कवितेतलेच प्राणी लिहायचे, दुसरे प्राणी या ठिकाणी चालणार नाहीत. दुसरे चौकटी पूर्ण करा. आदिवासी मुले ही भाजी खातात. उत्तर आहे भोकराची. दुसरे आदिवासी मुले हे नेसून चालतात नाचतात. उत्तर आहे घोंगडी. त्यानंतर तिसरं, कवितेत आलेल्या शिखराचे नाव कळसुबाई. कवितेत आलेल्या नदीचे नाव प्रवरा. पुढचं आहे आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे मत लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. आदिवासी समाज आणि जंगल त्यांचं जीवन कसं असतं ते कवितेमध्ये आपण अभ्यासलेलंच आहे. तेच आपण या ठिकाणी शब्दामध्ये व्यक्त करायचं आहे. दुसरं, कवितेत पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा 4 गुणांसाठी. पहिली कविता दिली त्यांनी आपुले जगणे आपली ओळख आणि दुसरी आहे निरोप. दोघांपैकी एक कविता निवडायची आहे आणि या ठिकाणी हे जे काही 4 मुद्दे दिलेले आहेत त्या 4 मुद्द्यांचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. पहिलं एक प्रस्तुत कवितेचे कवी संदीप खरे. आपुले जगणे आपली ओळख याचे ते कवी आहेत. बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. कवी आहेत संदीप खरे. कवितेचा विषय आहे जगण्याचा अर्थ कळाला. तिसरं आहे कवितेच्या आवडलेल्या ओळी. ही जी काही कविता तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी या कवितेचं तुम्हाला जे कडवं आवडलं असेल ते कडवं त्या ठिकाणी लिहून टाकायचं आहे आणि 1 मार्क्स मिळवायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा आता साधारणतः तुम्हाला हे कडवं आवडलं तर ह्या कवितेच्या 4 ओळी त्या ठिकाणी लिहून टाका. ओके. कुठं लिहिणार? या तिसऱ्याच्या ठिकाणी. पुढचं आहे चौथं, कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं. कविता खूप आवडली आणि का आवडली ते तुम्ही तुमच्या मनाने काहीही लिहा. तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क्स नक्की मिळतील. पुढचं आहे धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे या कवितेमध्ये कवीने कोणता विचार मांडलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. प्रश्न तिसरा बघा. स्थूल वाचनासाठी विभाग 3 4 गुणांचा. कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. पहिलं आहे बिग 5चे थोडक्यात वर्णन. बिग 5च्या सहवासात या स्थूल वाचनामध्ये जे काही 5 महत्त्वाचे प्राणी आहेत वाघ, सिंह, चित्ता, लेपर्ड या 5 प्राण्यांची थोडक्यात माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. दुसरा प्रश्न आहे विश्वकोश यासाठी पाहावा. 3 कारणं तुम्हाला अबक विचारले. त्या 3ही कारणांचं उत्तर या ठिकाणी दिले. पहिले आहे ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी. दुसरं अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. तिसरं आहे कुतूहलास इष्ट वळण लावण्यासाठी. त्यानंतर तिसरं बघा कमी वेळात कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकतात याची यादी करायची आहे. ती कामं बघा लाईट बिल भरणे, गॅस बिल भरणे, फोन बिल भरणे आणि खरेदी करणे. चौथा विभाग आहे व्याकरण विभाग. त्यातलं पहिली कृती अलंकार ओळखायचा आहे आणि लक्षण लिहायचं आहे. बघा दिलेली कवितेचा अलंकार आहे व्यतिरेक आणि त्याचं लक्षण आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. दुसरं आहे मात्रा मोजून वृत्त लिहायचे आहेत. ही जी काही कवितेची ओळ दिलेली आहे याच्या मात्रा मोजायच्या आहेत आपल्याला आणि त्याची वृत्त ओळखायचे. ते वृत्त आहे मात्रा वृत्त आणि मात्रा आहेत 19. तिसरं आहे रस ओळखा. दिवा होऊनी उजळ जगाला त्याचा रस आहे शांत रस.
पुढचं आहे आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. त्याचं उत्तर आहे करुण रस. शब्दसिद्धी तत्सम शब्द लिहायचे आहेत. ते आहेत कन्या, पुत्र, पिता, पुष्प. पुढचे देशी शब्द लिहा. वांगे, झोप, चिमणी, डोळे आणि झाड. विरुद्धार्थी शब्द लिहा. कठोर, दयाळू, अबोल, बोलका. लिंग ओळखा. सामने पुल्लिंग, खुर्ची स्त्रीलिंग. पारिभाषिक शब्द लिहा. ऑपरेशन शस्त्रक्रिया, टेन्शन चिंता. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. बांधकाम कसले आहे? वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. चौथं, वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. बघा या ठिकाणी गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. मोगराच्या ठिकाणी फक्त कॉमा करायचा आहे आणि वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. पाचवं, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पदार्पण करणे, प्रवेश करणे. वाक्य, शालेय स्नेहसंमेलनात रवीने स्टेजवर पदार्पण केले. दुसरं, अवहेलना करणे म्हणजेच अनादर करणे. वाक्य, गुणवान माणसांची अवहेलना करू नये. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. उपयोजित लेखनाचा विभाग 5. कोणतीही एक कृती सोडवायची तुम्हाला. पत्रलेखन दिलेलं आहे, 2 विषय दिलेले आहेत, एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावर आधारित तुम्हाला पत्र लिहायचे 6 गुणांसाठी. बघा विषय काय आहे. जांभूळवाडीतील स्त्रियांना पाण्यासाठी करावे लागणारे कष्ट दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जांभूळवाडी ग्रामस्थ मंडळाला विनंती करणारे पत्र लिहा. दुसरे, गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्त्रियांचे अतोनात हाल होत आहे, त्याबद्दल तक्रार करणारे पत्र ग्रामपंचायतीला लिहा. या दोन्ही पत्रांपैकी एक पत्र लिहायचे किंवा सारांश लेखन लिहायचे. हा प्रश्न सगळ्यात सोपा आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 मधला जो काही अश्मयुगातील उतारा आहे, बघा या ठिकाणी या उतार्याचं सारांश लेखन तुम्हाला करायचं आहे. अतिशय सोपं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही 6 गुण मिळवायचे आहेत. आ भाग बघा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 12 गुणांसाठी. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या 3 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तिघांपैकी कोणत्याही 2 तुम्हाला लिहायच्या आहेत. बघा पहिलं आहे, काही शब्द दिलेले आहेत. अभिनव कार्यशाळा, आयोजक अन्वय अकॅडमी, स्थळ मुंबई, प्रवेश विनामूल्य. या शब्दांचा वापर करून आपल्याला आकर्षक अशी जाहिरात तयार करायची. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळेल. त्यावर आधारित तो प्रश्न सॉल्व करा. पुढचे बातमी लेखन. 3 जानेवारी रोजी सरस्वती विद्यालय नाशिक या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या बातमीचा वृत्तांत तुम्हाला तयार करायचा आहे. आपले पेपरमध्ये तुम्ही बातम्या वाचता तशी बातमी तुम्ही तयार करायची. तुमच्या शाळेत साजरी झाली ती जयंती, कशी साजरी केली ते तुम्ही थोडक्यात त्या ठिकाणी लिहा. तिसरं एक कथालेखन. आपल्या पाठ्यपुस्तकातलीच कथा आली बघा, प्रकाश आणि अनवरची. अर्धवट कथा या ठिकाणी दिलेली, ती कथा तुम्हाला तुमच्या मनाने पूर्ण करायची आहे. प्रश्न 5वा बघा शेवटचा. लेखन कौशल्य 8 गुणांसाठी. एक कृती सोडवायची आहे. प्रसंग लेखनासाठी काही माहिती दिलेली आहे, त्यावर आधारित तुम्ही वरील समारंभाला तुम्ही तुमच्या भावाचे किंवा बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होतात असं लिहायचं आहे. वक्तृत्व स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभाची वर्णन तुम्हाला करायचं आहे. किंवा पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुमचे विचार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. दोघांपैकी एक निबंध लिहायचा आहे 8 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठीची द्वितीय सत्र परीक्षा 2024-25ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरलेला आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सहज मिळवा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी
चालू शैक्षणिक वर्षाची ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.